आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, तुम्ही म्हणला होता मला बीडीत अडकवणं. चांगलंच अडकवलंय की. आता जर बीड्या निघालं नाही तर आयुष्य असंच काढायचं का काय? अयो, हसू बघू नका हो मॅडम, लई बी वाटते मला. अरे काय करतोय? अरे तुला बीडी कापाय सांगितली, हात कापतो का त्यांचा? हे बी आयडिया लय भारी आहे. अरे थांब, काय वेळेपणा चाललाय हा? बाबा थांब, दुसरं काहीतरी बघू आपण. तुम्ही बेडी कापली ना, माझ्यावर एन्क्वायरी बसेल. साहेब, ती बंदूक देता का? कशाला? ते नाही का पिक्चर मध्ये असा नियम धरून भेड तोडतात तसंच तोडतो बघा. अरे आमचा काही जीव घेतोस का? तुझा नियम कवा लागायचा आणि ते समजा पिक्चर मध्ये असतंय. तुझं काय आता? मॅडम, माझ्याकडे द्या, ते एका सेकंदात उघडतो बघा. बबरू दादांना जमना आणि तुला जमणार आहे वे? मॅडम, नसतं जमलं ते तो उघड केली असती का तुम्ही मला? तुला खरंच जमल का? ओ साहेब, कशाला कुलूप उघडाचा त्रास करून घेताय? लय शान आहेस तू. जा खोल जा. मॅडम, तुमच्या केसाची पिन देता का? मॅडम, मॅडम, येऊ कराल बघा तुमचं काम. येऊ सोडवाल मला तुमच्या बीडीतून. कोण आहे रे तो मूर्ख हवालदार? मम्मी साहेब, काय रे बाळक्या, कोण आहे त्यो? तुम्ही माझ्या पोराला अटक झाली, चहा पीत बसताय रे? मला त्या वाळक्यानं सांगितलं तुमच्याकडे जायला. मला तुम्हीच माझी मदत करू शकता. तुला अडचणीच्या यायला मदत केली, त्याची अशी परतफेड करतेस? तुझी हिम्मत कशी झाली माझ्या लेकाला हात लावायची? तुझ्या या पोलीस स्टेशनचाच काय,
जिल्ह्यातल्या समद्या पोलीस चौकीतली माणसं ह्याला फोन करताना 10 वेळा विचार करतात. हो तिला काय बी माहिती नव्हतं. जाऊ द्या ना हो. जाऊ देऊ. असली कसली पोलीस आहे ही? हिला काही माहित नाही काय नाही. मला तर नेबाटच वाटती. काय येत नाही जमत नाही. हिच्या हातातून पैसा चोरून माणसं पळून जातात आणि ही माझ्या लेकाला अटक करते. असं कसं कुणाला बी भरत्या करता हो तुम्ही? कोणी केलं हिला पोलीस? लायकी आहे का तुझी पोलीस व्हायची? जिला स्वतःचा पगार सांभाळता येत नाही ती काय करणार आयुष्यात? बिनकामाची अशी लोक कशी काय भरती केली हो तुम्ही? बापानं तर विचार करायचा होता की तुला पोलिसात पाठवताना. त्याच्या नावाला बी बट्टा. माझ्या लेकाला अटक करून लई मोठा तीर मारला असं वाटतंय तुला? सोडणार नाही तुला. लई महागात पडेल. मम्मी पास जाऊ दे. असं नाही सोडणार हिला. तुला 10% व्याजानं पैसे दिलते ना, आता तू 20% व्याजानं परत करायचे. नाही केलंस ना, गाठ माझ्याशी. ध्यानात ठेव. सपना, ए सपना. काय झालं पप्पा? अगं यांना पोलीस स्टेशनला जाऊन बराच वेळ झाला, अजून सत्य आला नाही आणि ही गेली तर ही पण अजून आली नाही. मला जरा काळजी वाटते ग. मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. अहो तुम्ही कशाला जाताय आता तिकडं? ते येणारच असतील एवढ्यात. तुम्ही थांबा. नाही नाही मी जातो, मी बघतो. मम्मी साहेब आहेत का? नाही पण काय हो गुरुजी, या की काय म्हणताय? मी काय आणलं ओळखलं का? कंदी पेढा असतील तर तुमच्या झोळीतच ठेवा. आमच्या पप्पांच्या दुकानात लई भारी मिळतात. 70 वर्षाची परंपरा आहे आमच्या दुकानाची. अहो कंदी पेढ्या नाही, त्याच्यापेक्षाही गोड गोड तुमच्यासाठी थोरल्या जाऊबाई आणलेत. थोरल्या? अहो अगोदर तुमचं लग्न झालं असलं तरी तुम्ही धाकल्याच. आता सत्याचं लग्न केलं ना, म्हणजे सत्याची बायको ही थोरल्या जाऊबाईच. कोण आहे ती बघू? ते बघा 101 जागा आणलेत. अहो एकीला झाकायचं, दुसरीला बघायचं. दुसरीला झाकावं तर तिसरीला बघावं, तिसरीला झाकायचं. आता बघू का नको? नुसती झाकाझाकीच करत बसायची. बघा बघा बघा, हे बघा, ही जाधव कॅप्सूलवाल्यांची फार्माची फार मोठी कंपनी आहे यांची. आणि यांची इच्छा एकच आहे, यांना मुलगा साताऱ्यातला हवाय. खूप श्रीमंत आहेत हे पण. ही बघा दुसरी जागा, बाबर सातारा एग्रोचे मालक आहेत. हे फार मोठा व्यवसाय यांचा, पण खूप श्रीमंत स्थळ आहेत बरं का ही. तुम्ही घ्या ना बघून. नाही नाही राहू देत. ह्या असल्या घरातली श्रीमंत पोरगी आली तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल. मी काय म्हणते गुरुजी, म्हणजे ह्या ज्या पुरी आहेत ह्या चांगल्या श्रीमंत घरातल्या असतीलच, म्हणजे आहेतच. पण सत्य भाऊजींना बी शोभायला पाहिजे ना. नुसती श्रीमंती काय कामाची नाही, मनाची श्रीमंती पाहिजे, मनाची. असं हिच काय सांगा बघू. ही बघा, हिचे वडील बँकेत आहेत. मुलगी M.Com झालेली बघा. ही बेस्ट आहे ना पप्पा. आता ही बघा, ही शिक्षिका आहे. अरे वा, छान मुलगी आहे ही पण. आणि हिच काय म्हणत होता? ही तिसरी मुलगी, हिचे वडील पोस्टात आहेत. हा, या 3 पुरीले भारी वाटतात मला. आता यातली एक जागा सत्यानं निवडली की लग्नाचा बार उडवून देऊ मस्त पैकी. लगेच बार उडवता येणार नाही ना गुरुजी. म्हणजे भाऊजी बिहाइंड द बार आहेत ना व. अहो म्हणजे भाऊजीनं पोलीस पकडून घेऊन गेल्यात ना, तर कधी सुटतील का नाही काहीच सांगता येत नाही. सपना, एवढं पण काय झालेलं नाही. मग इतकं सगळं होतं तर हा सगळा खटाटोप कशाला मांडलाय? हाय का आता? याला काय अर्थ आहे? अहो तुम्ही फोटो घेऊन आला म्हणून पाहिले ना मी. आता सत्य जेलमध्ये म्हणजे हे सगळं राहिलंच की. हो ना, आता कशाच येतात ते. कोण म्हणता येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता
मगाशी मी काय बोलले ते मम्मींना सांगू नका प्लीज. सपने भाकर तुकडा आण. भाकर तुकडा होय, आणते आणते. बलमा मी बघतो, काळजी नाही. चला नो. सत्या चल घरात. सत्या तू बरं आहेस ना? नाही म्हणजे पोलिसांनी तुला अटक केली होती म्हणून विचारतोय. सगळं काही ठीक आहे ना? तुम्हाला कवापासून एवढी काळजी वाटायला लागली? अहो ही सगळी तुमचीच तर कृपा आहे. म्हणजे तुमच्यामुळेच तर मला जेलमध्ये जायची सवय लागली ना. त्यामुळे आता काही विशेष वाटत नाही. उलट यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणाय पाहिजे. धन्यवाद. तुला गुंडगिरी करायला कॉलेजला पाठवतो का मी? कदाचित लोक धावून आले नसते तर जीव घेतला असता त्याने त्या पोराचा. इथून पुढे असं करणार नाही तो. एवढी बार सोडा त्याला. त्यासाठी लोकांनी दिलेली तक्रार माघारी यायला हवी. काही गरज नाही त्याची. हा तसा सुधारणार नाही. 2 दिवस जेलमध्ये टाका म्हणजे अक्कल येईल याला. काय बोलताय तुम्ही? जेलमध्ये टाका? पोटच्या पोराला जेलमध्ये टाकायची भाषा करताय? माया पोटचं पोरगा आहे म्हणूनच सांगतोय. जर आत्ता चाप लावला नाही ना तर असाच बिघडत जाईल. घेऊन जावा. मम्मी पाय पडते मी तुमच्या. पाय पडते तुमच्या. घेऊन जाऊ नका मला सत्ताना. सत्याला आता फक्त तात्यासाहेबच वाचवू शकतात. मम्मी साहेब, आपल्या सत्यासाठी मी खूप चांगली चांगली स्थळं आणली आहेत. काय का सत्या? चल बघू गुरुजींनी कशा देखण्यापुरी हुडकून आणले तुझ्यासाठी ते. मम्मी मी तुला सांगितलंय ना मला कशी पोरगी पाहिजे. आता तुझं तू बघ. जी तुझी निवड तीच माझी आवड. संपला विषय. मी फ्रेश होऊन येतो. ह्या 3 बेस्ट पोरी निवडल्यात मी. हिचे वडील ना बँकेत आहेत, बँकेत. मस्त M.Com शिकली, M.Com. आणि ही शिक्षिका आहे. हिचे वडील पोस्टात आहेत, पोस्टात. सपनी ह्या काय पोरी आहेत का? नाही म्हणजे कुणाच्या पुरीला नाव ठेवणे, पण माझ्या सत्याला शोभल्या पाहिजेत ना. आता सत्या नगरसेवक आहे, मग आमदार होणार, मग खासदार. तेव्हा ह्या असल्या गरीब पुरी नको. गुरुजी वाईट जरा स्टेटस वाला दाखवा. अहो पण ती मनाची श्रीमंती. कशाला कशाला पाहिजे मनाची श्रीमंती? तसं पण आमचं मन मोठंच आहे नाही का मम्मी? चांगलं तालेवर घालण्याचं स्थळ दाखवा. हे बघा, ही जाधव कॅप्सूलवाल्यांची मुलगी. फार्माची फार मोठी कंपनी आहे यांची. आणि यांची इच्छा एकच आहे, यांना मुलगा साताऱ्यातला हवाय. अंगाशी अशा पुरी पाहिजेत बघा. बापानं तर विचार करायचा होता की तुला पोलिसात पाठवताना. त्याच्या नावाला बी बट्टा. कशासाठी सर ते बघा काय. मंजू कसल्या तरी विचारात होती. मग अगं ती अशी सॅक ठेवून आत जात नाही कधी. नक्कीच काहीतरी झाले बघ. पैसे वगैरे काय लपवल्या का?
बघ बघ. वय वय. हे बघा काय एवढा महागडा फोन घेऊन आली. ह्या पोरगीचं नक्कीच काहीतरी चाललंय. काहीतरी नाही, तोच काल आलता त्यो. बघितलं काल कसं गुरमीतून पगार देऊन गेला तिच्यासाठी. त्याच्यासोबतच झिंगाट सुरू आहे. बया 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 बया. अहो हे बघितलं का काय पल्मा. अहो तिच्या पल्माचा फोन आलाय तिला. जरा कुठं पाया उभी नाही राहिली तवर बाहेर लपडी सुरू झाली हिची. म्हणजे तुझं प्रकरण मी आज सपू त्या का नाही ती बघच. वाघमारे हे काय करून ठेवलंय तुम्ही? सर मी माझी ड्युटी पार पाडली. तुमच्यामुळे माझी नोकरी धोक्यात आली आहे. तुमची पहिली अटक, शेवटची अटक आणि माझी शेवटची केस. लायकी आहे का तुझी पोलीस व्हायची? बापानं तर विचार करायचा होता की तुला पोलिसात पाठवताना. तुझ्याऐवजी माझा पोरगा असता ना तर माझ्यापेक्षा मोठा साहेब झाला असता. मंजू आलीस वय ग तू? आणि मला आवाज नाही दिलास ती? बरं आवरून घे. चहा टाकू का तुला? मंजू मंजू काय ग? अगं कशा पाय रडतेस? काय झालं? हा अगं हे पोरी इकडे बघ, इकडे बघ, मला सांग काय झालं? हा आई पप्पा बरोबर बोलायचे. माझ्या हातने एक बी काम नीट नाही होणार कधी. मी कधीच कोणाला सुखी नाही ठेवू शकत. हे पोरी इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे बघ. अगं मी लई खुश आहे. अगं तू समध्या घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतल्यास. घराची करती आहेस तू. आणि बघ तुला कोण काय बोलतय ह्याच्यावरून स्वतःची किंमत नको करूस तू. दिदे 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 दिदे. अगं रडायला काय झालं तुला? अगं उलट दोघी जणी खुश व्हा, खुश. फायनली माझं ऍडमिशन झालं. अगं पण त्यांनी नाही म्हणलं होतं ना. तुला काय वाटतं ही अमृता वाघमारे काय कमी आहे का? सरांना सांगितलं ओ माझी दीदी ना पोलीसवाली हाय, पोलीसवाली. पोलिसात हाय कळल्यावर ना असे चटकन आले आणि असं झटकन ऍडमिशन करून दिलंय. अमरे मी लई खुश आहे बघ. बरं जा तू आवरून घे, मी चहा टाकते. होय आलेच. काय होईल तिकडे ठेवलंय बघ. हा